नमो सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु संत सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिवा शिखरे सागरी तारियली शिला शिखरे सागरी तारियली का स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी का स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदासी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाढळे लोकी तुझी उपमा नाढळे हे लोकी भवसिंधुशी बांधिला तुझेने भव सिंधूशी बांधला सेतू जेने अनाथा दिना कारणे तुकयाने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहालीला विग्रही निर्विकारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी मानवी दिव्य रूपेची केली तनु मानवी दिव्य रूपेची केली त्यागतीये दिव्य लोकाशी न त्यागितीये दिव्य लोकासी नेली जगद्गुरु तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत तुकाराम महाराज की जय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. श्री सांडोनी वैकुंठ उभा विटेवरी नीट आला आला रे जगजेठी भक्त पुंडलिकाची भेटी पहिलं चंद्र भागे तिरी कट धरून या करी तुकया बंधू म्हणे अंबर गजर होतो जय जयकार. या सुखा कारले देव वेढावला वैकुंठ सोडोनी संत सजला. धन्य धन्य ते संत सजला. सगळ्या संतांची एक वाक्यता आहे, नाथान करता वैकुंठ सोडून. कारण तिथं काय भजन आहे आणि भगवंताला आवडत आहे भजन. तसं इथं पुंडलिका करता आलाय, तिथं नाथ महाराजांकरता आला. प्रत्येक सगळ्याच आला नावा रूपांतता म्हणी झाला सोपा. कारण वैकुंठामध्ये काय आहे, वैकुंठामध्ये त्याला करमत नाही ना, हे भजन कुठंच नाही. यह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पायी धन्य मी जन्मालो ता.
हे कीर्तन भजन ह्या मृत्यू लोकाला या मनुष्य शरीराला काय एवढं महत्त्व दिलं असं नाही संतांनी. आषाढीचा सोहळा असेल, कीर्तनाचा सोहळा असेल, काकडा असेल, भजन असेल, हे बाकी कुठंच नाही. स्वर्गात नाही, वैकुंठात नाही, कुठंच नाही. बाकीचे दिव्य भोग आहेत तिथं. बाकी पार अमृत प्यायला असेल, पार या सडकामध्ये याच्या असतील माणिक मोत्याच्या कशाच्या पान, हे भजन नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आज ओस अमरावती म्हणले का म्हणलं असं मग. अमरावती म्हणजे जी वरचे सगळे मंडळीच काल्याचा प्रसंग पाहिला त्यांनी म्हणले आज ओस अमरावती. ते सगळे आले काला घेण्याकरता म्हणजे हा सत्संगाचा आनंद. काला म्हणजे काय? काला म्हणजे काय कधी वस्तू आहे का? आनंद नाही का? म्हणून भगवान परमात्मा सुद्धा वैकुंठ सोडून सांडूनी वैकुंठ उभा. त्याचे अनंत अवतार घेतले देवाना. हा अवतार पंढरपूरचा अवतार हा वेगळा आहे थोडा. इथं हातामध्ये शस्त्र नाही, काही नाही. कारण इथं जो आलाय तो हा वेगळा आलाय. देवाबानं आई वडिलांची सेवा केली आणि सेवेला भाळला तो. आई वडिलांची सेवा, मातृदेवो भव, आई बापाची सेवा कशी केली? पांडुरंगाची सेवा म्हणून केलेली ती. मग आहे ना स्वामी कासगुरू पितृवचन ती भगवंताची सेवा होत असती. अशी त्या बाबांना सेवा केली आणि आपल्या करता ते परब्रह्म सगुणात विटेवर उभं राहिले. सांडोनी वैकुंठ उभा विटेवरी नीट, नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले. भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवर. आता तो पुंडलिक साधा आहे का? नाही का? एका जन्माची तपस्या आहे का? काय त्याची शवासन का परब्रह्म प्रगट होते त्याच्याकरता म्हणजे काय सामान्य शवासन का त्याची? परीक्षेत पास झाला. सुरुवातीचा पुंडलिक कसा होता, नंतरचा पुंडलिक कसा, नाही का? संताची भेट झाल्यानंतर जीवन बदललं ना त्याच्यावालं. आणि बदललं तर फार बदलूनच गेलं महाराज. मग इतकी सेवा केली पुंडलिकांना तर त्या भगवान परमात्म्याला सुद्धा तिथे यावं वाटलं. सांडोनी वैकुंठ उभा विटेवरी नीट, आला रे जगजेठी भक्त पुंडलिकाची भेटी. तर भक्तीच तशी केली ना त्यांना. काय भक्ती केली असं? सगळं घडत आहे पण तेवढं घडत नाही आज. आणि लय अवघड आहे आईवडिलांची सेवा करणं, म्हातारे माणसाची सेवा करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. जे करते ते भाग्यवान बिचारे. काय तसं जर पाहिलं ना, चालत्या बोलतं ब्रह्म होती नाही का? आईवडील घ्या, आजी आजोबा संख्या कोणी असेल वयस्कर. कारण सेवा केल्यानंतर ते संतुष्ट होत आहे ना आतून. आपली का होईना संकटाच्या काळात एखाद्याला जर मदत केली तर आपण आतून विसरत नाही त्याला. एखाद्या वृद्ध माणसाची जर घरातल्या का होईना बाहेरच्या का सेवा केली तर ते आतून किती प्रसन्न होत असेल. तो प्रसन्न झाला म्हणजेच पांडुरंग प्रसन्न झाला ना. काय याच्यापेक्षा मोठे आशीर्वाद पाहिजे? काय आता कलेचा वारा आहे. जे करते ते भाग्यवान म्हणायचे. त्याला काही आयुष्यात कमी नाही पडत. पहिलं चंद्रभागी तिरी कट धरो निया करी. काय त्या चंद्रभागेचं महत्त्व आहे? तुझ्या चरणीच्या गंगा म्हणलं नाही का त्या. पहिलं चंद्रभागी तिरी कट धरो निया करी. पंढरपूरचं महात्म्यच काही वेगळं आहे. तर गर्दी लई वाढली पंढरपूरला. जावा वाटतंय पण तिथं गेलो ती गर्दी पाहिली का असं वाटतं परत घरी जावं. भयान गर्दीचं काय विचारायचं. पंढरपूरला असं वाटलं होतं निवांत कधी असताना ना. बरीच मंडळी म्हणले गणपती निवांत राहतं. गेलो आम्ही गणपतीमध्ये, बापरे बापरे बाप. ती गर्दी पाहिली ना कायच निवांतच नाही. पंढरपूर कधीच निवांत नाही. म्हणजे गणेशोत्सवात सगळे लोक गावाकडे राहते त्यात नाही म्हणजे पंढरपूरला. बऱ्याच जणांनी सांगितलं होतं म्हणून वर्षातून आपण काय करू आता गणपतीच्या टायमाला जाऊन पाहू.
काय तिथे गेलो तर भयान गर्दी, काही त्या गर्दीला मापच नाही. कशाचं निवांत आले, निवांत पंढरपूर. पहिलं चंद्रभागी तिरी कट धरून या करी, तुकया बंधू म्हणे अंबर. तुकया बंधू म्हणजे अनुभरायांचा अभंग दिसतोय. तुकया बंधू म्हणे अंबर, गजर होतो जय जयकार. पंढरपूरचं महात्म्य सांगितलं, वर्णन केलेलं आहे. आता तिथं जय जयकार बंदच नाही ना कधी. इथं तो बाबा आला तर सारखं महिनाभर जय जयकार चालू आहे. कायमचा जय जयकार चालू आहे. तुमचं तर रोजचं भजन पूजन चालू आहे, रोजचं वाचन चालू आहे, आरती चालू आहे, सेवा चालू आहे. मग इथं जर एवढं गजर, तिथं काय असं प्रत्येक मठामध्ये वीणा चालू आहे, प्रत्येक मठामध्ये सारखं नाद ब्रह्म चालू आहे. तिथं कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे. कुठं जा भजन चालूच असतं. कोणत्याही मठात जा, कुठं जा, वाळवंटात जा, कुठं जा, अवघी दुमदुमली पंढरी. कृपाळू भक्तांचा आयसा पती गोपिकांचा, बापाचारिताद्वारे न सांगता काम करी. भाव देखुनी निर्मळ राजा वडवी कृपा, तुकया बंधू म्हणे न भजा कार्य आयसा भोळा राजा. दुनी अभंग त्यांच्यावालेच. भगवान परमात्मा कृपाळू भक्ता करता, कृपाळू भक्तांचा आयसा पती गोपिकांचा, उभा न पाचारिताद्वारे न सांगता काम करी. हे चरण महत्वाचं आहे. पण तो कोणाची पुढं काम करतो असं आहे ना, कोणाची नाही ना करीत. जो त्याची सेवा करतो, जो भक्त झालाय, भक्ताची कामं बाकी मग चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास. कोणाच्या रूपात येईन करेल तो, काय चक्र घेऊनच येईन मग आपलं संकट निवारेन असं नाही. कळून देत नाही तो, कायच कळून देतोय तो. नाथ महाराजांना नाही मिळाला लागून गेला, मिळोपारायणला नाही मिळाला लागून गेला. निघून गेल्यावर कळालं मग भगवान परमात्मा वेळेस अदृश्य झाले. 3 दिवस मुलीच्या लग्न करतात. 3 दिवस आलोय म्हणले. काय नाव म्हणले, म्हणजे विठ्ठल भट. कुठून आले म्हणले, पंढरपूरहून आलो. मला कळलं म्हणले तुमच्या मुलीचं लग्न आहे. काय महाराजांची परिस्थिती तर खरंच काहीच नाही करत, काहीच नाही. लग्न जवळ आलंय. त्यांच्या हातात अशी छोटी पिशवी होती, मिळालेले कपडे. पंढरपूरहून आलो म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न असं कळालं. काय नाही, याच्यामध्ये थोडा शिदा आहे तुमच्या, त्याच्यामध्ये ते म्हणले टाकून. आणि भगवान परमात्मा म्हणले आता तुम्ही काळजीच करू नका, सगळं व्यवस्थित लग्न पार पडलं नाही. मग स्वतः पांडुरंग परमात्मा 3 दिवस तिथे राबत होते. 3 दिवस विठ्ठल भक्त हाय बा, ब्राह्मण पंढरपूरचा आलाय बा आपल्या मुलीच्या लग्नाला. म्हणजे भगवान परमात्मा कळून देत नाही ना तो. म्हणजे काय त्याची लीला असन बा, काय त्याची लीला असन नाही कळून देत. आणि मग ज्या वेळेस निघायच्या वेळेस म्हणले आता हा ब्राह्मण गेली 3 दिवस राबवतोय, मग त्याला काहीतरी आपण थोडं दिलं पाहिजे. मग महाराजांना पण शाला आणला होता लग्नाच्या निमित्तानं. आई साहेबांना सांगितलं ताट आण म्हणले, श्रीफळ आण, शाला आण. आता त्याला गेलं पाहिजे म्हणले. आणि मग यांचं चालूच होतं भांडे घासणं, पाणी आणणं, अमुक तमुक सगळं सेवा. असे बसले दोघंजण बसलेले. आणि ते असं पाण्याचा हांडा घेऊन घरात जाताना त्यांनी पाहिले. बोलव म्हणले त्याला. मग ते आईसाहेब गेल्या, ताटबीट आणलं, बोलवायला गेले. तर घरात कुठं कोणी मग भगवान परमात्मा मग अदृश्य झाले ना, काम झाले कशाला थांबा. ते नाही त्याचा पांडुरंग जिथं ते हांडा ठेवला होता तिथं वातावरण असं हे झालं ना, त्यांच्या लक्षात आलं त्या साहेबांचं. कारण त्यांनी दोघांनी बी प्रत्यक्ष घरात जाताना हांडा भरून घेऊन जाताना पाहिलं होतं ना. आणि मग त्यांना ते असं भरूनच आलं. अहो म्हणले इथं कोणीच नाही म्हणले, कुणीच नाही म्हणले इथं. तो विठ्ठल भट्ट नव्हता म्हणले. आले, पाहिलं वातावरण, त्यांच्या लक्षात आलं हा काही दुसरा तिसरा कोणी नाही म्हणले. कृपाळू भक्ताचा ऐसा पती गोपिकाचा, न पाचारिताद्वारे न सांगता काम करी. हे काही त्याला सांगायला नव्हते गेले तू ये म्हणून आमच्या पोरीच्या लग्नाला. आणि मग तिथं टाव फोडला. निळोपार आहे मोठमोठ्यानं, दोघं नवरा बायको मोठमोठ्यानं अंतकरणापासून टाव फोडला. म्हणजे भगवंता अरे तर काय कामं केले म्हणले आमच्या इथं. म्हणजे
तिच्या लग्नाच्या निमित्तानं तो काय नाही केलं म्हणले, आम्हाला कळालं नाही म्हणले, तू चतुरा तू शिरोमणी, ते सगळं विश्व ज्याची पूजा करते म्हणले. आणि मग त्यांनी तिथे हे केलं, जोपर्यंत आता तो आम्हाला त्या मूळ स्वरूपात दर्शन देत नाही म्हणजे तोपर्यंत आम्ही नाही म्हणले, आता काहीच नाही घेणार, काहीच करणार नाही म्हणजे. अनुष्ठान अगोदरच करेल होतं, भगवंताला माहिती होतं हा कसा आहे, हा बाबा कसा आहे. एक दिवस झाले तो अन्न पाण्याचा त्याग केला, सारखं भजन करतं, भगवंताला परत यावं लागलं सगुण स्वरूपात, मूळ स्वरूपात दर्शन द्यावं लागलं, मूळ स्वरूपामध्ये. आजही भगवंत करतो, तोच करतो आजही, सगळं करत असतो, भक्ताचं त्याला करावाच लागतं. म्हणून कृपाळू भक्ताचा ऐसा पती गोपिकांचा उभा न पाचारिताद्वारी न सांगता काम करी, हे चरण लय महत्वाचं. नवस करून तर करतोच आहे, सांगितल्यावर तर त्याला करावंच लागतंय, पण न सांगता करणं म्हणजे लई उंचीची भक्ती आहे. आता त्याला काय कळत नाही का या भक्ताला काय लागतंय. तुका म्हणे संताला असं माझी ह्या भक्ता संसाराची चिंता. लय आनंद असतो त्या ज्ञानोत्तर भक्तीत, लय आनंद असतो. मग ते लीलाच असतात, मग तो भक्त काय निश्चिंत असतो. त्याला माहिती देव जर आपलं सगळं करतो तर आता एक काळजी चिंतन पार करायचीच काय आला तरी नाही का, त्याचं जीवनच काहीतरी बदलून गेलेलं असतं. म्हणून उभा न पाचरिताद्वारी न सांगता काम करी, भाव देखून निर्मळ रजा वडवी कपाळ, तुकया बंधू म्हणे भजा कार्य ऐसा भोळा राजा. तुकया बंधू म्हणे भजा कार्य भोळा, म्हणजे त्यांना सगळ्या अभंगातून अख्ख्या गाथ्यातून एकच सांगायचे, आपल्याला उपदेश करायचा, आपल्याला जागर करायचे का बाबा हो तुम्ही त्याचं भजन करा. भज शब्द सेवार्थी आहे. आता एखाद्याला भजन येत नाही, त्यानं इथं झाडून जरी घेतलं व्यवस्थित तरी ती भगवंताची सेवा आहे. इथं जी घडल ती भगवंताची सेवा आहे. सेवा ती आवडी उच्चार भगवंताच्या त्यार्थ जी करू आपण ती देवाची सेवा आहे, वेगळं काही राहत नाही. त्याला नसल जमत, हे वाचन नसन जमत, अवघड गोष्टी जमत नसन, पण त्याला जी घडल ती भगवंताची सेवा आहे, हेच त्यांना सांगायचं आहे. तुम्ही काय करा, तो भगवान परमात्मा भोळा आहे, त्याला सगळं कळतंय. पार विठाई किठाई माझी कृष्णाई त्याला कळतं. आईला कळतं पोरगं कसं हाक मारतं, त्याला काय लई संस्कृतीमध्ये नसत असं काही आईला कळत असतं. आपला भाव महत्त्वाचा, त्याच्यामागचं प्रेम महत्त्वाचं आहे, त्याच्यामागची भक्ती महत्त्वाची. मग एवढाच आपण पाहू, कृपाळू भक्ताचा ऐसा पती उभा न पाचारिताद्वारी न सांगता. तो आतमध्ये तर त्याच्या सत्यानं सगळं चाललंय हो. आता ते पाहिलं ना, सगळं विश्व चळत असेल, आपलं पार सगळं डोळ्याची पापणी त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही, आपला श्वास त्याच्या सत्यानं चालतो. पण तोच लीला करण्याकरता भक्ताकरता प्रगट होतोय, सगळं करतो, तो सगळं करतो, कोणाच्याही रूपात येऊन करत असतो नाही का. आवलीचा काटा काढतोय, काय नाही करतो, काय ते आत्तापर्यंत काय कामं नाही केले, मग आज काय त्याचं कार्यक्रम बंद असतं का, हा विषय आहे ना. एवढं संतांचं केलं, मग आज कार्यक्रम बंद असन का, त्याचा कार्यक्रम बंदच नसतो कधी. फक्त तो कळून देत नाही. सगळं त्याच्या सत्यानं चालतंय. म्हणून त्यांना एक सांगायचं, याच्यातून आपल्याला एक संदेश द्यायचा आहे. तुकया बंधू म्हणे न भजा कार्य ऐसा बळ, का त्याचं भजन करत नाही, असं काय तुमच्याकडे एवढी शक्ती आहे का त्याचं तुम्ही भजन करत नाही, त्याचं चिंतन करत नाही, त्याची सेवा करत नाही, अशी काय शक्ती आहे आपल्याकडं. म्हणून आपण त्याचं भक्ती केली पाहिजे, त्याचं भजन जेवढं जमल तेवढं. आपला विषय झाला का इथं जेवून बसलं पाहिजे असं नाही, आपण जिथं आसन तिथं करा म्हणले, नामाचे चिंतन प्रगट पसार असं आलं ते तिथे करा. सोडविला माझा स्वामी, फार भारी अभंग ऐकतो मी. म्हणून आपलं कर्मच भगवंताची सेवा करत असते. आपल्या वाटेला आलेलं कर्म जे भगवंतांना दिलं असेल, जिथं आपल्याला जन्म दिला असेल, ज्या वंशात दिला असेल, जसं असेल तसं आहे तिथं फक्त समजून भक्ती करायची, बाकी काय नाही. परमार्थ तसं काय फार अवघड नाही, असं नाही. रीत कळाली पाहिजे फक्त. संतांची रीत एकदा जर कळाली ना, सजन कसं आहे, मांशिकनं जर परमार्थ घडू शकतोय तर मग आपला परमार्थ घडू शकत नाही का, घडत असतो. फक्त रीत कळाली पाहिजे, वर्म कळाला पाहिजे. वर्म ते काही दृढ हा वा
आमचा नित्य नियम. सकाळी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन, सकाळची काकडा आणि जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा. तर परत झाला आहे, थोड्यावर आला आहे तुमचा गाथा. वर्ष दीड वर्षामध्ये गाथा होतो. काय आता त्या गाथ्याचं वर्णन करावं नाही का. एक एक अभंगात जर आपल्याला एवढं समाधान होतंय तर गाथा म्हणजे काय मोती ती मोती. आपल्याला बाकीचं शास्त्र पाहायला वेळ नाही, आपण ग्रस्त मंडळी आहोत, संस्कृत ग्रंथ कळत नाही, एवढा वेळ नाही, अर्थ लागत नाही, समाधान होत नाही. त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणजे भगवंतालाच अवतार घ्यावा लागला. सगळं शास्त्राचं सार सगळं मंथन करून याच्यामध्ये आणलेलं आहे. सोपा अभंग, सोपे आपल्याला सगळे अभंग कळतात. फार चांगलं आहे. तुम्ही भाग्यवान मंडळी रोज तुमचा नित्य नियम चालू आहे. हे प्राणी दुर्लभ म्हणलंय ना, लक्ष्मी वल्लभ त्याच्याजवळ, तसं सगळ्यांच्या जवळ आहे, पण तो सामान्य रूपामध्ये आहे. आणि जो नित्य नियमानं आहे त्याच्या अंतःकरणामध्ये विशेष रूपानं प्रगट झालेला आहे. त्याचा आनंद, त्याचं समाधान, त्याचं ते दिव्यच असतं काहीतरी नाही. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्थ, सद्गुरूंच्या चरणी समर्थ. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम